आपण पाहत आहात मुंबई 24 तास. आरेतील 27 आदिवासी पाड्यातील आदिवासी, रहिवाशी, रॉयल पाम मधील लोकांना होणार मुबलक पाणीपुरवठा. विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांना यश. खासदार रवींद्र वायकर यांचा सातत्याने मुंबई आयुक्त, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे, उपजलअभियंता मंगेश शेवाळे, सहायुक्त झोन 4 विजय बालमवार, पीक दक्षिण सहाय्यक आयुक्त, सहाय्यक अभियंता परब यांच्याकडे जुलै 2022 पासून पाठपुरावा. आरेवासियांचे स्वप्न झाले साकार. खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्राच्या अधिवेशनात 377 मांडून मालाड कुराड येथील वनजमीन, आरे कॉलनीतील आदिवासी पाडे तेथे राहणारे बिगर आदिवासी यांच्यासाठी संरक्षित असलेल्या जमिनीवरील घरांसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना बेसिक अमेनिटीज देण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. यासाठी रवींद्र वायकर 3 टर्म आमदार असताना त्यांनी त्यांच्या विभागात येणाऱ्या आरेवासीय, रॉयल पामसाठी 2022 पासून पाठपुरावा करण्यास, पत्रव्यवहाराद्वारे, प्रत्यक्ष संबंधित अधिकारी यांच्या सोबत मीटिंग घेऊन, तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अर्धा तास सूचना याद्वारे प्रयत्न केले. याचबरोबर त्यांनी भविष्यातील लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न करून गारगाई पिंजाळ धरण बांधून कार्यान्वित करून मुंबईला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे आणि लवकरच या प्रयत्नांना यश मिळेल यासाठी वायकर यांनी आरे कॉलनीतील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी झगडत राहिले. अखेर पाणीपुरवठा विभाग, कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या विभागाला 4 टाक्या बनवून देण्यासाठी 1 युनिट क्र. पंचवटी हॉटेल समोर पाण्याची टाकी दुरुस्ती 2 युनिट क्र. 5 अ फिल्मसिटी 80,000 लिटर टाकी 3 युनिट क्र. 5 ब आदर्शनगर एकता नगर 1,20,000 लिटर टाकी 4 टाकी क्र. 30 फिल्मसिटी मुख्य प्रवेशद्वार, संतोष नगर 72,000 लिटर टाकीसाठी निधी प्राप्त झाला. याआधी देखील फिल्मसिटी येथे टाकी बांधण्यासाठी 2 वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु टाकीची क्षमता आणि वाढीव खर्च पाहता यांचे परत रिटेंडरिंग करण्यात आले आणि अखेर गुरुवार 27 नोव्हेंबर 2025 रोजी या सर्व पिण्याच्या पाण्याचे टाकी प्रकल्पाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले. या टाक्यांचे बांधकाम झाल्यावर लवकरच आरेवासियांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होईल.